नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या बदलीनिमित्त आयोजित निरोप समारंभ सोहळा संपन्न। रविवार दिनांक 5 जून 2026 रोजी उमरखेड येथील नगर परिषदेच्या हॉलमध्ये उमरखेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हनुमंतराव गायकवाड यांची बदली नंदुरबार येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे हे होते। या कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार नामदेवराव ससाने, जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, शिवसेने नेते साहेबराव कांबळे, राजूभाऊ जयस्वाल, ॲडव्होकेट संतोष जैन, उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, महागावचे ठाणेदार शिवानंद वानखडे, पोफळीचे ठाणेदार निलेश शेंबडे, ज्येष्ठ पत्रकार विलासराव चव्हाण, रमण पाटील, जीन प्रेस अध्यक्ष शिवाजीराव माने, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहितभाऊ वर्मा, नगरसेवक सुरेंद्रनाथ कोडगिरवार, रमेशराव चव्हाण व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले। त्यांच्या कार्यकाळात हनुमंतराव गायकवाड यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि सण उत्सवाच्या काळात राबवलेली चोख पोलीस बंदोबस्त व्यवस्था याबद्दल मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले। केवळ पोलीस प्रशासनातच नव्हे तर सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याकडे त्यांचा आलेला कल यामुळे त्यांनी पोलीस आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले होते। या प्रसंगी बोलताना हनुमंतराव गायकवाड म्हणाले, पोलीस सेवा करताना जनतेचे सहकार्य हीच सर्वात मोठी शिदोरी असते। उमरखेडमध्ये काम करताना मिळालेले प्रेम आणि सहकार्याची साथ ही माझ्या आयुष्यातली मोठी मिळकत आहे। बदली ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी उमरखेडचे नाव व माझ्या वर्दीचा सन्मान कमी होऊ देणार नाही। इथल्या आठवणी कायम मनात राहतील। कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व उमरखेड उपविभागातील सर्व पोलीस कर्मचारी आणि उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता गजानन शिंदे यांनी केले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। 3 तास माझ्या निरोप समारंभासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। खरोखरच आज निरोप घेताना म्हणजे तिसरी इनिंगचा समारोप करताना खूप मन गाठून, परंतु मी काही जास्त बोलणार नाही, ऋणनिर्देश करणार आहे। आज माझ्या या निरोप समारंभाप्रसंगी व्यासपीठावर विराजमान या भागाचे लाडके नेते, आपल्या सर्वांचे आवडते आमदार श्री किसनरावजी वानखेडे साहेब, व्यासपीठावर विराजमान माजी आमदार श्री ससाने साहेब, माजी आमदार इंगळे साहेब, तसेच माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर साहेब, ज्यांनी बीजेपीचा लवलेशही नव्हता या मतदारसंघात, त्या मतदारसंघात सलग 3 आमदार निवडून आले असे नितीन भाऊ, तसेच व्यासपीठावर विराजमान नगराध्यक्ष श्री श्री जय साहेब, युवराज पाटील व्यक्ती श्री नरवाड साहेब, दत्तरावजी काँग्रेसचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय व्यासपीठ, तसेच माझे सहकारी भरपूर नाव आहेत आणि दुसरे सर्वांचे नाव पाठ आहेत, परंतु माझ्या हृदयात आता सर्वप्रथम माझ्यावर प्रेम करणारे सर्व स्टेजवरचे आणि खालचे पण सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे। कारण का पोलीस सेवा करत असताना अनेक कटू प्रसंगाला समोर जावं लागते, कारण आमची ही सेवा जी आहे ती 50% नकारात्मक आहे। फिर्यादीला वाटते की मी फिर्याद दिली, त्याच्या 4 आरोपी आहेत, साहेबांना आताच गाडी काढाव आणि पटकन त्याला धरून आणून बस गायत्री चौकापासून सुरू करणे अशी अपेक्षा असते, परंतु त्याच घटनेत त्या 4 पैकी दोघांची अशी अपेक्षा असते की साहेब मी ह्या घटनेत तर नव्हतोच, त्यावेळेस मी यवतमाळला होतो, माझ्या अन्याय होतो,
म्हणजे एका रिपोर्टवर सांगायचं म्हणले तर 50% जनता ही पोलिसांच्या विरोधात असते. अशा नकारात्मक परिस्थितीमध्ये काम करत असताना आणि तेही एकाच तालुक्यात 3 वेगवेगळ्या टप्प्यात काम करण्याचं भाग्य मला मिळालं. आतापर्यंत सर्वांनी जे काही कौतुक केलं ते निश्चितच माझं एकट्याचं कौतुक नाही, कारण माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा आमदार, माझे सहकारी आणि आपण सर्व राजकीय मंडळी, पत्रकार मंडळी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळेच हा जो उमरखेडचा जो संवेदनशीलचा जो कलंक लागला होता तो माझ्यामध्ये जवळपास 100% आम्ही पुसण्यासाठी आपल्या सर्वांसाठी प्रयत्न केला. त्या जिल्ह्यात सुरुवात करून मी 2007 ला PSI म्हणून दिग्रस सुरू केली. त्या दिग्रसमध्ये असताना सध्याचे खासदार श्री संजयभाऊ देशमुख हे त्यावेळेस मंत्री होते. PSI काम करताना त्यांच्याशी चांगला संपर्क झाला. सुदैवाला माझं नितीन भाऊ ठाण्यामध्ये प्रमोशन आलं. प्रमोशन आल्यानंतर मला API म्हणून अब्दुल रहमान साहेबांनी पारवा पोझिशन दिलं. तिथं काम करत असताना मोगे साहेबांच्या राजकारणाचा जवळून अनुभव आला. त्याचप्रमाणे अण्णासाहेब पार्वेकर की त्या मतदारसंघातलं फार मोठं प्रस्त आहे, त्यांच्या राजकारणाचा त्यांच्या मतदारसंघात काम करताना जो अनुभव आहे निश्चितच खूप चांगला होता. तिथे मी सलग 3 वर्ष राहिलो, जे की मागच्या 20-30 काळामध्ये पारव्यासारख्या छोट्या गावात कुणीही 3 वर्ष टिकलं नव्हतं. त्याचबरोबर मला एक आठवण इंगळे साहेब, आपण एका इलेक्शनला उभे होते. त्या इलेक्शनचा बंदोबस्त आम्ही केला. पारव्यात असताना आम्ही मतदारसंघातून आपण आपलं नशीब आजमावलं होतं. त्यामुळं या जिल्ह्यात काम करताना जिथं जिथं मी काम केलंय त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सर्व जे घटक आहेत समाजातले, मग ते कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा विचार न करता किंवा सर्व राजकीय पक्षाचे एक समान अंतर ठेवून आणि जवळीक पण तेवढीच ठेवून पक्षपात न करता निपक्षपातीपणाने काम करण्याचा प्रयत्न 100% केला. त्याचंच फलित आज या निरोप समारंभाला आपण एवढा जो बहुमूल्य वेळ दिला त्याच्यात दिसून येते. कारण का की कधीच आम्ही या वर्दीचा गर्व केला नाही. कारण का वडील पोलीस पण होते, बाळकडून घरात पोलीस अधिकारी येण्याचं बघितलं होतं. 18 बलुतेदाराचं गावाचं नेतृत्व आमच्या वडिलांनी आणि काकाने केलं, परंतु मदत सरपंच आणि पोलीस पाटलांनी पुढे काय केली नाही. त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझ्या नशिबात काही राजयोग नाही. किती जरी तुम्ही म्हणले तर आमदार व्हा, मी काही आमदार होणार नाही, त्याच्या वाट्याला सुद्धा जाणार. कारण का माझं शिक्षण झालं मिटिंग कुरसाहेब मराठवाडा कृषी विद्यापीठात आणि यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 11 वर्ष 9 महिने पोलीस सेवा करत असताना एक वाईट कलंक लागला आपल्या जिल्ह्याला, तो म्हणजे आत्महत्येचा जिल्हा. आणि शेतकरी आत्महत्या भारतात सगळ्यात जास्त होता. त्यावर उपाययोजना करण्यासाठी वेगवेगळ्या कमिटीचा अभ्यास काही करण्याचा आम्हाला योग आला. त्याच्यासाठी 31/12/28 नंतर जेव्हा मी रिटायर्ड होईल आणि ईश्वर या प्रत्येक देवाला जेवढे काही श्वास असतील ते मी शेतकऱ्यासाठी एक छोटस खालीचा वाटा म्हणून प्रयत्न करणार आहे, NGO स्थापन करणार आहे आणि शेतकऱ्याची पारंपरिक शेतीची पद्धत बदलून एक रचनात्मक आणि नवीन शेतीचा प्रयोग आम्ही यशस्वी करणार आहोत. त्या अनुषंगाने आम्ही हे सध्या त्याच्यावर NGO रजिस्ट्रेशन आणि कशा प्रकारचा प्रकल्प राहील म्हणजे कृषी आधार त्याच्यावर ते अभ्यास करत आहेत. तज्ञ लोक पण आम्ही घेणार आहोत विद्यापीठात आणि त्याचा जे सुरुवात करून दुसऱ्याच मतदारसंघात छोटासा जमिनीचा तुकडा घेतला. त्याच्यामुळं सर्वांना सांगतो की कितीही जरी कोणी काही म्हटलं आपापल्याला कळायचं तसं किती भावमूल्य सल्ले देणारे भरपूर आहे. ऐकायचं कुणाला स्वतःच्या आत्म्याचं ऐकायचं. कारण काय आपला आत्मा देते की आम्ही शेतकऱ्याचे पोरं रिटायर्ड झाल्यानंतर आम्हाला काही दुसरं दुकान किंवा धंदा येणार नाही. त्याच्यामुळे शेतीत काबाड करणारा माझा शेतकरी ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या त्याचं कारण शोधणे आणि त्या आत्महत्या 0वर कशा आणता येतील. कारण का जर पारंपरिक पीक पद्धती जोपर्यंत शेतकरी बदलत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रासारखी शेती करत नाही तोपर्यंत आपल्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं थांबणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यात काही कुठं वेगळं घेण्याचं कारण नाही.
राहिला दुसरा प्रश्न, जिंदा इथं आलो तर वेगवेगळ्या इलेक्शन पार पडले. आत्ताच ह्या युनिटमध्ये आम्ही लोकसभा, विधानसभा, नगरपालिका सांगायचं तात्पर्य म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स, म्हणजे कुठंच काही जे इलेक्शन मध्ये कायदा प्रश्न निर्माण झाला नाही. त्याचं सगळं श्रेय माझी टीम, माझ्यासोबत काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि तेवढंच आपलं पण. पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणत होते की जोपर्यंत पोलीस जनतेचा विश्वास संपादन करणार नाही तोपर्यंत कामच करू शकणार. त्यांच्या वृत्तीप्रमाणे आम्ही आपल्या मतदारसंघात काम करत असायला. तळागाळातील माणसं असतात, तो रिक्षेवाला असेल किंवा अगदी आपल्या हातकामाला सर्व असतील, सर्व समाज असतील, त्यांचा विश्वास आम्ही कधी घडवू लागला. एखाद्या व्यक्तीने जर रात्री 12 वाजता फोन केला ते फोन उचलून त्याला जी काही मदत होईल ती मदत देण्याचं कायद्याचा चौकट राहून आम्ही काम केलं. त्याचीच आज पुढे चुकी आहे की आपण एवढ्या शांतपणे आणि इतका वेळ देऊ इथं आला. त्याचबरोबर उमरखेड करता खूप काही बोलायचं. सगळ्यात आठवण आहे की माझ्यासाठी हातगाव, हिमायतनगर, आजूबाजूच्या भरपूर ठिकाणी लोक आले. डॉक्टर साहेब आमच्याकडे जीवापाड प्रयत्न करायला त्यांनी इथं बोलले. सर्वांची मी नावं घेऊ शकतो, कारण जिथं जाईल तिथं आपलं एकच होतं, वर्दी बाजूला ठेवायची, पाय जमिनीवर ठेवायचे आणि माणसासोबत माणसासारखं बाबत माणुसकी धर्म जपायचा. हेच आम्ही काम केलं. कारण का की काही काही लोकांना वर्दीचं फार गरमी येते, पण आम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगते तेव्हा शपथ देते, ऊन वारा पाऊस याची तफा न करता समाजात जे गुंड प्रवृत्ती त्याचा नायनाट करण्यासाठी, समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आजपासून तुम्ही तुमच्या पूर्ण म्हणजे 100% प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही शहीद पुत्सरी झाले तर तुम्ही मागं हटायचं नाही. या पद्धतीची शपथ आम्ही घेतलेले पोलीस अधिकारी आहोत. त्याच्यामुळं कुठल्या संकटाला आम्ही घाबरलो नाही किंवा आमचे पाय कधी थरथर कापले नाही. त्याचं द्योतक म्हणजे आहे की आपण जीवापाड केलेलं प्रेम, एखाद्या घटनेची आगाऊ दिलेली माहिती, त्याच्यामुळं आम्ही तो प्रसंग हाताळू शकतो. 18 मार्च मला वाटतं 1918 मराठा मोर्चा होता. सगळे मला आपल्या सोयरेला घ्यायचे. मलाही वाटलं सगळं सोयरे साथ देतील. जसा मोर्चा सुरू झाला, मार्केट याच्या 100 मीटर मी पुढे आला नसेल, तिथून दगडफेक सुरू झाली. परंतु आम्ही मला आता शांत होतील तेव्हा शांत होतील तो आमचा संयोग गायत्री चौकापर्यंत आम्ही टाळला. परंतु नाईलाज असतो नंतर मग कायद्याचे सांगितले त्याच मर्यादेत राहून आपल्याच लोकांवर बळाचा वापर केला आणि परत ती शांतता कायम ठेवून मार्गस्थ मोर्चा केला आणि तो शांतता राहिला. नाहीतर त्या दिवशी आपल्या डोक्याच्या बाहेरचं काम झालं असतं. त्याचप्रमाणे आपण सर्वजण साक्षीदार आहे. तिथं ठाकरे होतोय ज्यावेळेस आम्ही 16ला नवीन अधिकाऱ्यांना माहीत नसतं, अनिल पाटील साहेब होते, इरफान भाई स्टेज पर उस टाइम आरोप बात समय गेले ते. तर अनिल पाटलाच्या काळात महाराष्ट्रात सगळ्यात मोठी दंगल आपल्याकडे आणि मी त्यावेळेस बाबूगाव पी आय होतो. इकडे यायला कोणी तयार नाही. रात्री 12:30 वाजता मला एसपी सरांचा फोन आला, कारण एसपी सर पाणी जिरवा, तो बंधारा बांधला, अनेक उपक्रम घेतले की जेणेकरून ही जे हिंदू मुस्लिम झालेली दरी फाटली होती, ते फाटलेला जो वस्त्र होतं ते जोडण्याचं, शिवण्याचं आणि धागा घालून, शांततेचा धागा घालून एक संघ शांततेचं वस्त्र या गावात निर्माण करण्यासाठी आम्ही आपल्या सगळ्याच्या सहकार्याने काम करू शकलो. हे माझं मी भाग्य समजतो. आणि निश्चितच सांगतो की कुठलाच अधिकारी एकटा काम करू शकत नाही, मग तो ठाणेदार असेल किंवा कुठल्याही पदावर असेल. ज्या ज्यावेळी मी इथं आलो तिन्ही वेळेस तर माझी टीम ही महाराष्ट्रातली सर्वात उत्तम टीम होती, याचा मला फार अभिमान आहे. कारण का त्या कर्मचाऱ्यांनी जर त्यांच्या घामाचं रक्त केलं नसतं तर मी आज एवढ्या स्टेजवर अभिमानानं बोलू शकलो नसतो. त्याच्यामुळे सर्वांचा मी ऋणी आहे. आणि मित्र, दुसरी गोष्ट सांगतो, जिथं मी चाललोय तिथं पण कम्युनल टेन्शन आहे. त्या जिल्ह्यात एकूण 12 पोलीस स्टेशन आहेत, त्याच्यापैकी 5 पोलीस स्टेशन माझ्या डिव्हिजनमध्ये आहेत. तिथं पण हिंदू मुस्लिम किंवा अन्य प्रकारचा वाद आहे असं मला तिथल्या सोर्सून समजलंय. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याकरता जे आपल्याकडून जे मी काय बाळकडून शिकलो त्याचा निश्चितच वापर त्या ठिकाणी मला होईल, यात काही डाऊट नाही. परंतु मी जरी आज पदानं बदलून जात असेल तर या उमरखेडची नाळ आयुष्यभर, उमरखेडची आठवण, उमरखेडची माणसं ज्यांनी माझ्या सुखदुःखात अतिशय साथ दिली त्याचे 2 उदाहरणं आहेत. 17 येणारी तारीख 21ला माझे वडील वारले. तर वडील वारण्याच्या अगोदर आमच्या गावात त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून
जे इथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे कार्य केलेलं आहे ते निश्चितच खूपच कौतुकास्पद आहे. सरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्व सण उत्सवाच्या दरम्यान जो सामाजिक बांधिलकी ठेवून म्हणजे प्रत्येक सण उत्सवाच्या वेळेला जो साजरा करताना आणि इथली जातीय परिस्थिती असेल, सामाजिक असेल, सर्व दृष्टीने जे बॅलन्स करायला पाहिजे त्या दृष्टीने सरांनी इथे खूप चांगल्या पद्धतीनं तो समन्वय राखून इथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल सरांचं आजचा जो कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच सर्वांच्याच मनोगतातून ते सुद्धा व्यक्त होईल अशी मला अपेक्षा आहे. आपण सर्व सामाजिक संघटना असतील, सर्व पदाधिकारी असतील, आपण इथे कार्यक्रमाला इथे आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला प्रास्ताविक माझं थांबवतो. जय जय महाराज. ज्या माणसांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं की जवळपास या ठिकाणी 2.5 वर्ष उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत राहिले. जवळपास 11 वर्ष 9 महिने साधारणतः जिल्ह्यामध्ये काम केलं आणि जवळपास 6 वर्ष या उमरखेडमध्ये काम केलं. काम करत असताना तुम्ही आम्ही काम करतो, पण लोकांच्या भावना दुखल्या नाही पाहिजे, कुठंतरी त्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी आपण कामी आलो पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी सन्माननीय हनुमंतरावजी गायकवाड यांनी काम केलं. आज सर्व उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ नव्हे तर हातगाव तालुक्यातून सुद्धा या ठिकाणी बरीच मंडळी आली आणि तुम्हा आम्हाला एक आदर्श सांगून जात आहे की कार्य करताना असं काम करा की कोणाच्या जीवाभावामध्ये आपण गुंतलो पाहिजे, जाताना या ठिकाणी निरोप दिला नाही पाहिजे, दुःख झालं पाहिजे. जवळपास 2-2.5 तास झाले या ठिकाणी कोणताही माणूस या ठिकाणी उठून बाजूला जात आणि म्हणूनच म्हणतोय तर कार्य हे आम्हालाच आहे. कोणी असतो तुम्हा आम्हाला या ठिकाणी या पृथ्वीवर एक दिवस यायचं आहे आणि जायचं आहे. कोणी इथली संपत्ती, इथली ईट सुद्धा घेऊन जाणार नाही, परंतु अमर राहते, ते कार्य राहते. आणि म्हणून या ठिकाणी या कार्याच्या गौरवातून मी आपला संदेश देऊ इच्छितो